वाल्मिक कराड सीआयडीला सरेंडर झाल्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक दाखवण्यात आली होती आणि सीआयडीला त्याची कस्टडी मिळालेली आहे। मात्र यानंतर देखील बीड असेल, मसाजोग असेल, तिथला जो राग आहे लोकांमधला तो कुठं शमताना दिसत नाहीये, तो कुठेही अजून कमी झालेला नाहीये आणि त्याचबरोबर विरोधक देखील कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत। माझ्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड जी आहेत। ज्या पद्धतीने रात्री उशिरा त्यांना अटक दाखवण्यात आली, तो सरेंडर झाला, विरोधक म्हणून या सगळ्या प्रोसेसवर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मला एक तर पहिली गोष्ट त्याचं सरेंडर होणं, माणूस चहूबाजूने घेरलाय। म्हणजे जसं विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळामध्ये चंबळ आणि परिसरामधल्या सगळ्या दरोडेखोरांच्या मुसक्या म्हणजे नाड्या आवळण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एक 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 करत सरेंडर व्हायला सुरुवात केली। तसं ह्याची काय सळपळ आता फोटो आलेत अक्कलकोटमध्ये मस्त देवाचं दर्शन घेताना, कुठेही त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन, पोलीस मागे लागलेत। मी चांगले चांगले गुन्हेगार पोलिसांना घाबरून पळताना बघितलेत। फार अगदी महाराष्ट्रात गुन्हा घडला असेल तर पाल केरळा, कुठेतरी आसाम बिसामच्या जंगलात जाऊन राहायचे। हे तर मस्त पुण्यात फिरतायत, कुठे ते अक्कलकोटला फिरतायत। म्हणजे पोलिसांची काय अशी भीती नव्हती त्यांना। मग ते सरेंडर का झाले? हे तहाचं तर राजकारण नाही ना, की माझ्या या अटी आहेत, या अटी मान्य करा, मी सरेंडर होतो, मी येतो पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांची किती बेइज्जती झाली आहे। त्याची गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशनला लागते, तो गाडीतनं उतरतो, बरोबर 4 जण घेऊन उतरतो। ते त्यांचे पत्रकार त्यांच्या बरोबरचे साथीदार सांगतात की अक्कलकोटला होतो, नंतर तुम्हाला तुमच्याशीच बोलले ना, नंतर पुण्यात 2 दिवस होतो। अरे किती टिंगलटवाळी करताय पोलिसांची तुम्ही। ह्याच्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह आला ना। मुंबईचे पोलीस तू काय सरेंडर, जा कुठल्याही बिळात लप, तुला तिथनं बाहेर काढू आम्ही। ही पोलिसांची दहशत होती। सर, जर आपण बघितलं तर सातत्याने नाव येतोय म्हणजे धनंजय मुंडेंचं। धनंजय मुंडे याच्यावर बोलताना दिसत नाहीत। तेवढंच काय तर त्यांचे नेते अजित पवार देखील बोलताना दिसत नाही। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही आरोपीला सोडणार नाही, शिक्षा देणार। म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? मला जे चित्र दिसतंय आता, मी आज सकाळी एक जाहिरात बघितली, त्या जाहिरातीमध्ये धनंजय मुंडेंचा फोटो आणि त्याच्यात ओबीसी आता तू एक हो। म्हणजे तुम्ही खुनालाही आता ह्याचे रंग देणार काय, जातीचे? म्हणजे तुम्ही खून करा, अरे मी त्या जातीचा आहे ना, तुम्ही सगळे ओबीसी माझ्या, म्हणजे मी उद्या एखादा गुन्हा करायचा, कोणातरी 6 गोळ्या हाणायच्या, मी वंजारी आहे ना, तुम्ही सगळे धनगर माळी सगळे एक व्हा माझ्यासाठी। समोर बघा कोण आहे, माझं त्यांनाही सांगणं आहे, मेलेला माणूस मराठा नाही आहे, मेलेला माणूस माणूस आहे। ही माणुसकीची लढाई म्हणून आम्ही सगळे उतरलो। तेच मागे ओबीसी आहेत का पुढे मराठा आहेत, हे राजकारण का करताय तुम्ही? कशाला त्याला एक घाणेरडा कलर लावताय? महाराष्ट्र सक्षम आहे ना, महाराष्ट्राने आयुष्यभर माणुसकीची लढाई लढली आहे। आपला संतांचा इतिहास बघा, सगळ्या माणुसकीची लढाई आहे। त्या माणुसकीची लढाईच दिसत नाही कुठे। प्रत्येक जण आपल्या जातीचे लेबल लावून त्याची चादर समोर करतोय। कसे न्याय आणि अन्यायाच्या परीक्षा तुम्ही पास होणार? याच्या मागे काय वाटतं? धनंजय मुंडे स्वतः व्यक्त होताना दिसत नाही, काही अर्थात त्यांच्या नावावर सातत्याने मध्ये येतोय, अजित पवार त्याच्यावर व्यक्त होत नाहीत। त्यांनी त्यांचं जे काही संरक्षक भिंत आहे ती तयार करण्याचा प्रयत्न सुरू करून टाकलाय। त्यांची संरक्षक भिंत नाही, त्यांची जात आहे आता। असं कसं होईल? त्या जातीमध्ये खुनाचं समर्थन किंवा खुनाचं त्याला म्हणजे न्यायिक व्यवस्था निर्माण करणं की नाही बरोबर होतं ते, अरे कसं चालेल? माणसाला मारणं हे तुमचं काम नाही, जन्म तो देतो असं म्हणतात ना, मग मृत्यू पण तोच देतो, तुम्ही हस्तक नाही आहे त्याचे। याच्या म्हणजे काही दबाव आहे पोलिसांवर, सीआयडीवर तपासाच्या या संदर्भात? शिवाय तो माणूस असं गाडी घेऊन ह्याच्या दरवाज्यावर जातो, ह्याचा अर्थ कोणाला तरी माहित असेल ना हे सगळं, की तो येणार आहे, त्याची गाडी येणार आहे, तो अक्कलकोटला येणार। काय मस्करी चालवली आहे महाराष्ट्रात? मस्करी आहे नाही, पोलिसांना काहीच कळलं नाही। तो तुमच्या दारात गाडी लागली, अरे कमीत कमी एवढं तर करायला पाहिजे होतं, त्याला गेटवर उभा केलाय, त्याची गाडी जप पाली, उतरलं गेलं। अरे यार 11:30 वाजता कोर्ट उघडलं, कोर्टासमोर
काय गरज होती रात्रीच कोर्ट संशय महाराष्ट्राच्या मनात का निर्माण होतोय? माझ्यासारख्या माणसाच्या मनात संशय निर्माण का होतोय की हे सगळं मॅस्टेज मॅनेज्ड आहे? काल 11:30 कोर्ट काय उघडलं तुम्ही? असं काय होतं? ही वॉज इन पोलीस कस्टडी. म्हणजे तुम्हाला मॉब सायकोलॉजीची काही भीती नव्हती? मॉब सायकोलॉजीची होती तर तुम्ही लांब कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. तो जेल कस्टडी पोलीस कस्टडीमध्ये होता. ट्रान्झिट कोर्टामधनं तुम्ही हे करू शकत होतात. काहीच केलं नाही तुम्ही. आणि तुम्ही 11:30 वाजता आणून बसवलं, उभा केला त्याला तुम्ही कोर्टासमोर. 11:30 वाजता कोर्टासमोर आणण्याची काही गरज होती काय? आता विरोधी म्हणजे अर्थात तुम्ही विरोधी पक्षात आहात, विरोधी पक्षाचे नेते म्हणून म्हणजे अर्थात एक विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं पुढची कारवाई काय व्हायला हवी? त्या दृष्टीने पोलीस पावलं उचलतायत का? आम्ही बोलून काय होणार नाही आम्हालाही माहिती आहे. हे एवढं पाशवी बहुमत आहे त्याच्यावरच ते आहेत ना. हे काय करतील आता? 5 वर्ष बोंबला, जिथे बोंबलायचं जाऊन बोंबला. काय आम्ही बघू आमच्या मनाप्रमाणे काय होतंय ते. काय व्हायला हवं? काय होणार? योग्य पद्धतीने तपास सुरू आहे का आता? योग्य पद्धत 11:30 तुम्ही कोर्ट कशाला उघडलं? काय होतं? काय असं काय घडणार होतं केसमध्ये महाराष्ट्रात की तुम्ही 11:30 वाजता त्याची गाडी कशी काय? पोलीस स्टेशनला आम्ही आरोप म्हणजे आम्हाला जरी हे केलं ना तर पोलीस स्टेशनला आमच्या गाड्या येऊ देत नाही. चाल बाहेर होय काय? हे तर साहेब गेले मस्त. आम्ही सुद्धा पाठपुरावा केला. ती गाडी ज्या गाडीतून ते आलते ती गाडी पोलिसांनी थांबवणं अपेक्षित होतं, पण ती गाडी देखील थांबवली नव्हती. मला तेच प्रश्न विचारतोय की असं काय आहे? म्हणजे मी जे वाक्य बोललो होतं ते खरं झालं ना, आणि त्याच्या समर्थकांना त्याचं आवडलंच आहे. वाल्मिक खडा वो सरकार से बडा. सरकारपेक्षा मोठी इमेज करून टाकली ना तुम्ही त्यांची. आता मी पण त्यांना आहोजाव करायला शिकलोय. वाल्मिक अण्णा कराड साहेब, काय लढून फायदा नाही. हे सगळे मांडून काय होईल असं वाटत नाही. त्याची काल जेव्हा गाडी लागली पोलीस स्टेशनला तेव्हा म्हटलं हा खेळ संपलेला आहे. सरकार त्याला खंडणीचा एक गुन्हा ते 307 आरोपी आहेत परळीच्या एका गुन्ह्यामध्ये. ती चौकशी का घेत नाही पोलीस हातात, हे सीआयडी हातात? ते अजून कशाला ठेवली? ते कारण का ज्या केसमध्ये महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत त्याच केसचे त्या महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी त्या परळीच्या गुन्ह्यामध्ये केस रजिस्टर केली आहे. आणि तिथे त्यांनी कधी प्रयत्न केला नाही की ते अरेस्ट करतील वाल्मिक कराडांना. त्या वाल्मिक अण्णा कराड साहेब फार मोठे आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा मोठा माणूस आहे हे आत्ता मला म्हणजे 8-10 दिवसापासून समजायला लागलं. कोण आहे यांच्या मागे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं सगळेच आहेत. मला पूर्वी एकच वाटायचं पण आता वाटायला लागले की सगळेच आहेत. सगळे म्हणजे कोण? सगळेच बोलणारे, न बोलणारे. वाचवण्याचा प्रयत्न होते म्हणजे वाचवलं. आता वाचवण्याचं वगैरे वाचवलं तुम्ही अंधारात, अजून वाचलं तो आता गेला काय? आता काय सांगणार? आम्ही तर पकडला, चौकशीत काय निष्पन्नच झालं नाही, त्याला सुटला. पण त्यांच्याकडून सांगितलं जात आहे आता कोर्टात उभं केल्यानंतर त्यांना 14 दिवसाची बरोबर म्हणजे कस्टडी त्यांना मिळालेली आहे, तपास होईल असं त्यांचं म्हणलं जात आहे. आता मुलाखतीत सांगितलेलं की मला पाहिजे तर मला अँटिसिपेटरी बेल मिळाला असता, अटकपूर्व जामीन. केवढा कॉन्फिडन्स आहे बघा त्यांचा न्यायव्यवस्थेवर. अर्थातच विरोधी पक्षात आहेत, आरोप होत आहेत की पूर्ण ज्या पद्धतीने तो सरेंडर झाला याच्यावरूनच पोलिसांच्या गृह खात्यावर अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी की सरेंडर हा शब्दच अयोग्य आहे. सरेंडर हा शब्द अयोग्य आहे. एक तो तह असतो की आय अग्री, चला मी येतो तुमच्याकडे, तह करा, कॉम्प्रोमाइज करा, फॉर्म्युला सॉर्ट आउट करा. जसं पुलंदेवीच्या बाबतीत वगैरे घडलं की तहाचा फॉर्म्युला निघाला की आम्ही तुम्हाला ही मदत करू, ते मदत करू, तुम्हाला शेती घेऊन देऊ, अमुक करून देऊ, मग तुम्ही या. There is no legal term as surrender. अर्थात बरेच आरोप या ठिकाणी ते करतायत. मात्र आता तपास कुठल्या दिशेने जातो, त्यांच्यावर काय यातून समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र परळी असेल किंवा बीड असेल किंबहुना मसाजोग असेल त्या ठिकाणी अजून देखील वातावरण जे आहे ते शमलेलं नाही आणि विरोधक आणखीन यावरून आक्रमक होताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.